काल पारखेडवरून रात्री 7:30 वाजता दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की संतोष हरिश्चंद्र गावंडे आणि त्यांच्या मुलाने फाशी घेतलेली आहे. तर तुरंत आम्ही त्यांच्या शेतामध्ये गेलो. त्या ठिकाणी संतोष गावंडे आणि त्यांचा मुलगा अक्षय गावंडे यांनी फाशी घेतलेली आम्हाला दिसली. तर तिथे लगेच आम्ही पंचनामा करून त्यांना बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमकरिता रवाना केली. आम्ही आजूबाजूला त्यांच्या शेजारी लोकांना माहिती घेतली. त्यांचं असं म्हणणं होतं की संतोष गावंडे यांच्या मुलीचं यावर्षी त्यांनी लग्न केलेलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी दुबार पेरणी पण केलेली होती आणि त्यांच्यावर बँकेचं कर्ज झालेलं होतं आणि त्यांनी गावातून सुद्धा लोकांकडून पैसे मागितले होते. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैशांची चणचण होती आणि त्याच्यामुळे त्यांनी हे अशी घटना केली असावी. तर त्यांचं आज रोजी पोस्टमॉर्टम झालेलं आहे. तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आणि साक्षीदार जे आहेत, त्यांचे नातेवाईक जे आहेत, त्यांचे जबाब घेतल्यानंतर त्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत.